यावेळेला ओव्हरपिच चेंडू समोर खेचलाय, लॉंग ऑन चॅडो, हा बॉल शोधून आण असं सांगितलंय गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकाला अशरफ खानने. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा अशरफ खान. यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे, जबरदस्त स्ट्रोक आलाय. त्या पलीकडे अशरफ खान स्टंटमॅनच्या बॅटमधून हा षटकार. ओ यावेळेला मनगटी फटका, आणखीन एक बॉल, गोलंदाजाला लागतोय झटका. विशालने अपेक्षितही केलं नसेल की असा टाकलेला बॉल अशा पद्धतीने खेळून मात्र षटकार ठोकला जाऊ शकतो. फक्त टायमिंग केलं आणि गोलंदाज विशाल कनोजियाच्या गतीचा वापर केला. यावेळेला फुल टॉस मिळाला, फ्लँकिन एक चेंडू सीमा पार, षटकार. अशरफ खान पुन्हा एकदा मात्र मनगटातून टाकला गेलेला बॉल पाहायला मिळतोय. यावेळेला खोलात टाकला, मनगटी फटका, पुन्हा एकदा पाठवलं बॉलला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक अशरफ खानच्या बॅटमधून. काय फटका खेळला बघा. 16 रॉंग वन होता. पुन्हा एकदा मात्र पिक केलं त्या बॉलला, समोर पंच करून पाठवून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. अशरफ खानची मित्रांनी बॅटिंग आवडली असेल तर जरा टाळ्या व्हायला हरकत नाही अशरफ खानसाठी. दांडेकर आज टाळ्यांमध्ये थोडीशी कंजूसी करताना दिसत आहेत आपल्याला. 75 धावांचा अमृत महोत्सव मात्र या ठिकाणी संपन्न होतो आणि अशरफ खान वैयक्तिक 16 चेंडूत 47 धावांवरती बॅटिंग करतोय. या फटक्यासोबत मात्र अर्धशतकही पूर्ण होईल. अशरफ खान यांची पहिली हाफ सेंचुरी स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषकामधली. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट होतोय आणि अशरफ खानची मानवंदना मात्र नक्कीच प्रेक्षकांनी सुद्धा त्याला दाद दिली आहे. 17 चेंडू आणि 53 धावांवरती नाबाद राहिले अशरफ खान. 7 षटकारांचा समावेश आहे त्यामध्ये. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 5 षटकांचा जो खेळ इथे संपन्न झालेला आपण पाहिला त्यामध्ये एकूण धावसंख्या जर आपण पाहायची झाली तर 81 धावा बनल्यात आणि 82 धावांची आवश्यकता आहे.